आपली चांगली उपस्थिती चालू आहे. 51 चालू आहे. प्रमातू दोष असला म्हणजे जग भासते याचा अनुभव आपल्याला सुषुप्तीमध्ये येतो व योगी पुरुषाला समाधीत येतो. आता प्रमाता दोष असला तर जग आपल्याला भासतं. प्रमाता तरी म्हणजे काय महाराज, कुठंच चैतन्य त्यालाच अंतकरण वृत्ती लागली किंवा बुद्धिवृत्ती लागली, उपाधी लागली, त्याच बुद्धीत त्याच अंतकरणात त्या कुठंच चैतन्याचं प्रतिबिंब त्यालाच जीव म्हटले. आता तिथे जीव झाला तो तेव्हा तोपर्यंत साक्षी आहे, लक्षात ठेवायचं. पण तो या प्रमाणद्वारा इंद्रियद्वारा पुढे जे प्रमेय असतात महाराज घटपटादी विषय, त्याला तो प्रमाता विषयी ज्यावेळी करेल त्यावेळी तो काय होतो, त्याला काय म्हटले, प्रमाता म्हटले. प्रमाता आपणच प्रमेय सिद्ध करून त्याचं ते दर्शन घेतो महाराज. ही त्रिपुटी आहे. प्रमातृ दोष असला म्हणजे जग भासते. मग आता तो दोष म्हणजे प्रमातृ दोष असणार म्हणजे आपण पुढं प्रमेयाला सिद्धी केली आहे. आपण अगोदर कोणतरी प्रमाता झालो. प्रमाता तरी का झालो, स्वरूपाच्या अज्ञानामुळे. आपण कुठंच नित्यमुक्त आहो महाराज. केवळ आपण साक्षी स्वरूपाना आहोत. साक्षी म्हणणेपणा देखील आला आहे तो केवळ ह्या उपाधी संबंधानं, तरी पण साक्षीत्व बरं आहे. तेच तुम्ही जगताला सत्यत्व दिलं, विषयाला सत्यत्व दिलं, ते काहीतरी प्रमेय मानलं तुम्ही आणि मग त्याचं दर्शन घ्यायला तुम्ही प्रमाता झाला आणि मधलं प्रमेय. हा मोठा दोष आहे महाराज. हा प्रमाता दोष तुम्हाला जग सत्यत्व लावतं महाराज. त्याला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. जग तरी का सत्य वाटतं. रजूर सर्प भासलाच का, सांग की रे, कुणाच्या रजूच्या अज्ञानानं सर्प भासला. आता तो सर्प भासल्यावर थांबलो नाही आपण, त्याला सत्य मानला आणि तो पाहणारा आपण मानायला लो. दृश्य द्रष्टा दर्शन प्रमाता प्रमाण प्रमेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी सगळी आहे. त्याला कारण स्वरूपाचं अज्ञान अविद्या आहे महाराज. आणि याच्यामुळे हा प्रमाता दोष होतो आणि प्रमाता दोष झाल्यामुळे जग सत्य वाटतं. मग आपल्याला जग घालवायचं नाही. जग घालवायचं नाही महाराज. काय घालवायचं आहे महाराज, जो आपल्या ठिकाणी प्रमात्र दोष आहे ना तो घालवायचा आहे महाराज. तुम्हाला जग घालवता येत नाही, जग जाणार नाही तुमच्या ह्याच्यात. जगाचा आणि तुमचा काय संबंध नाही. तुम्हाला काय करायचं आहे महाराज, जग सत्य तो धावणारं जे आहे नसलेलं जग, अगोदर जगाचा अत्यंत स्वरूपाच्या ठिकाणी अभावच आहे महाराज. पण महाराज स्वरूपाचे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं तीच वस्तू, कारण का अधिष्ठानाचा स्वभाव आहे, जशी आहे तशी नाही कधी तरी कोण्या नाही कोण्या तरी प्रसिद्धीला येतं. हे त्याच्यातलं सूत्र आहे. रजू रूपानं नाही कळाली म्हणून तीच रजू सर्प रूपानं तुम्हाला प्रतीला आली. तसं तुमचा आत्मा रूपानं न कळल्यामुळं तुम्हाला देह मी वाटायला ना, पुढे जे ब्रह्म जे आहे ते ब्रह्मरूपानं न कळल्यामुळे जग सत्य तुम्हाला जग दिसायला जग सत्य वाटायला महाराज. मग आता हा प्रमात्रा दोष तुमचा घालवण्यासाठी तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे. प्रमात्र दोष आहे तोपर्यंत तुम्हाला जग हे सत्य वाटणार महाराज. मग जग घालवायचं नाही तर काय करायचं, आपल्या ठिकाणचा जो दोष आहे ना तो घालवायचा महाराज. कशाने जाईल दादा हा दोष, कशाने जाईल महाराज, तर या दोषासाठी शास्त्राची आणि सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून आपल्या वेदांत शास्त्रात वारकरी संप्रदायाला सद्गुरूला आणि शास्त्राला अत्यंतिक महत्व दिले. ते बी म्हणजे वेदांत शास्त्राला. हा वारसा जो चालत आलाय तुमचा आमच्याकडे महाराज, तो व्यास महर्षीपासून शंकराचार्यापासून ज्ञानोबा निळोबा रायाच्या पत्र चालत आलेला आहे. त्या वारशाला त्यांनी धक्का लावलेला नाही महाराज. कारण का वेदांत शास्त्रच तुम्हाला यथार्थ तुमच्या स्वरूपाची ओळख करून देतं महाराज. नाही जे तुमची ओळख करून देतं त्यालाच वेदांत शास्त्र म्हणायचं महाराज. बाकीचे रामायण महारिविजय पुष्कळ पुराण आहेत, ती पुराण आहेत महाराज. तुम्ही हरिविजय वाला तर कृष्णाचं तुम्हाला चरित्र मिळेल, रामायण वाचला तर रामाचं मिळेल, तुम्हाला कौरव पांडवाचं जर ते मिळालं तर ते तिथले मिळेल. पण तुमचं जर काय स्वरूप कळायचं असेल तर त्याला वेदांत शास्त्राचीच आज आपल्याला गरज आहे महाराज. आणि जोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही महाराज तोपर्यंत आपल्या ठिकाणाचं जे प्रमातृ जे आहे दोष तो जाणं शक्य नाही. सगळ्यात मोठा जर दोष कुठला असेल तर प्रमातृ हा दोष अत्यंतिक दोष मोठा आहे तुम्हाला आणि तो घालवणं गरजेचं आहे. प्रमात्र दोषामुळे हे जग तुम्हाला काय वाटतं, सत्य वाटतं. जग घालवायचं नाही तर आपल्या ठिकाणी जो दोष आहे, दोष म्हणजे कुठला तर स्वस्वरूपाचं अज्ञान, हे त्याला कारण. बरोबर आहे. बघा काय नाही पाहिजे असतं नाही, चिंतन चालू झालं का नाही थांबायचं नाही आपण, तुम्ही तरी थांबायचं नाही आता. व योगी पुरुषाला समाधीत येतो. मग आता हे आपल्याला कसं येतं महाराज, मला प्रमात्र दोष, प्रमात्याच्या ठिकाणी प्रमात्र दोष काय महाराज, तर आपण जागृतीत पाहतो. बरोबर आहे. जग सत्य काय वाटतं, आपण जागृतीत प्रमाता प्रमाण प्रमेय विषयी होतो. स्वप्नात देखील काय वेळा वाटतं महाराज आपल्याला, पण सुषुप्तीत कुठे जग आहे तुम्हाला. मग तुम्हाला प्रमात्र धावणारं जे प्रमात्रा दोष तुमच्याकडे आलेला ते अंतकरण तिथं काय महाराज, सुषुप्तीत अज्ञानात विलीन आहे. म्हणून तुम्ही आहे तिथं पण प्रमाता नाही. तुम्ही तिथं तुम्ही आहे पण प्रमाता तुम्ही नाही महाराज. आणि योग्याला समाधीत येतो तिथं, कारण का त्याने समाधीत महाराज जगताचा काय केलेला असतो, नाही बाद नाही, लय झालेला आहे त्यांचा. आपल्या याच्यात बाद आहे म्हणून इथं अपुरे येते. लय तुमचा आमचा सुषुप्तीत होतो महाराज आणि त्यांचा समाधीत होतो. म्हणून योगी तर अपुरा पडला ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी महाराज. त्याची आत्यंतिक निवृत्ती नाही झालेली, त्याची लयरूप निवृत्ती आहे. मग तुमच्या आमची देखील रोज लयरूप निवृत्ती
होतेच महाराज. सुषुप्तीत. म्हणजे प्रमात्रा दोष जो आपला जो आहे तो तुम्हाला अंतकरणाच्या संबंधानं येतो. अंतकरण आपल्याला हे विशेषण आहे, ते विशेषण काय करते, आपले धर्म सगळे काय असतील ते त्या विशेषावर घालवतं आणि त्याचं ज्ञान करून देतं महाराज. सगळे संसार धर्म कुणाचे आहेत महाराज? अंतकरणाचे आहेत महाराज, आत्म्याचे नाहीत महाराज. आणि असते तर तुम्ही प्रमाता त्या सुषुप्तीत देखील तुम्हाला व्यवहार झाला असता. आलं का लक्षात? मग त्यावेळी अंतकरण तुमचं जे तुम्हाला वेगळं करून दावणारं किंवा संसाराची प्रतीती येणारं अंतकरण आहे त्यावेळी, पण ते अज्ञानात काय आहे? लीन आहे. तुम्ही आहे पण ते अंतकरण आहे. म्हणून याला सगळ्याला कारण काय असेल तर सुस्वरूपाचं अज्ञान. सुषुप्ती व समाधी या दोन्ही अवस्थेत जीव आहे पण प्रमाता आलं काय? नाही. सुषुप्ती आणि समाधी या दोन्ही अवस्थेत जीव आता घातलाय तिथं बी. कारण का अजून त्याची जीवदशा आहेच. कुणाची? योग्याची देखील. अरे योग्याची जर जीवदशा आहे तर संसाराची काय महाराज? हां. आणि जीवदशा निवृत्त करणं, जीवदशा घालवणं हा परमार्थातला महाराज पुरुषार्थ आहे. त्याचा चौथा पुरुषार्थ जो घातला आहे तो खरा पुरुषार्थ जर कुठला असेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणचं बंधन निवृत्त करा, बंध निवृत्त करा, मोक्ष प्राप्त करून घ्या महाराज. हे खरा पुरुषार्थ आहे म्हणून. आणि त्याच्यासाठीच मनुष्याचा जन्म आहे. काल बोललं चांगलं आहे महाराज तिथे कीर्तनाला देखील त्यांनी. हो, कारण का भगवंतांना आपल्याला जी सामुग्री दिली आहे ती बायका पोरं बावल्यात नाचवायसाठी नाही. हां, दिली इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाचे जीवपान भाऊ दुःख भाऊरो. जीवदशा वाईट आहे मला, याच्यासारखं दुसरं वाईट काही नाही. मग तुम्ही इंद्रवान आहे तर चंद्रवान आहे तर ब्रह्मदेव हा जीव आहे ना. जीव हा कधी नाही कधीतरी अधोगतीला हा जातोच. इंग्लिशच्या बाटलीशी असली तरी चांगली आहे म्हणतात ती. डॉक्टरी जरी असली तरी अधोगतीच आहे ना. तसं ब्रह्मदेवाचा जरी लोक असला तरी पुनरुत्ती जन्म आहे. म्हणून याला दोष आहे तो सुस्वरूपाचं अज्ञान आहे. तिथं महाराज तुमचं प्रमाता दोष नाही पण तुम्ही आहे. प्रमाता दोष का नाही तर तुम्ही तिथं अव्यवहारी आहे. तिथं तुम्ही कसं आहे? अव्यवहारी आहे महाराज. व्यवहार करायला लागला ना तुम्ही प्रमाता झाला. म्हणून आपल्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आम्ही कर्मातच अडकायला आलोय. अरे कधी थांबायचं? कर्मानं बंध वाढत राहतो महाराज. हा, निष्काम कर्म करा हे तुमचं कळतं त्याच्यावरनं. तुमची सेवा होय 52 वाऱ्या झाल्या होय, पण त्याचं फल पुढं काय? तुमच्या चित्ताचा भाव काय झालाय? सद्गुरूकडे ओढ आहे का? शास्त्राकडे ओढ आहे का? का अजून फिरावं वाटतंय? याच्यावर तुमची सेवा काय झाली हे कार्यावरून कारणाची पाठीमाग सिद्धी होते महाराज. म्हणून प्रमात दोष घालवणं हा अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी आता सद्गुरूची शास्त्राची अत्यंतिक गरज आहे. मग वारी का करायची? हे सगळं मिळवून आणण्यासाठी त्या देवाची सत्ता असायला पाहिजे. कारण का हे सगळं करून घेणारा कोण आहे दादा? देव आहे. देवाशिवाय हे कार्य होऊ शकत नाही महाराज. नाही, माझ्या विठोबाचा आपणच. तिथं प्रसंग आला तर दुसऱ्याला एवढं नाही महाराज. आम्ही कुणाकडे तरी कामं करून घेतो का नाही, पण आपणच या शब्दात किती महत्व आहे बघा. जर खरोखर तो साधक तळमळीचा असेल तर त्याचा तो क्षण वाया जातो. कारण का तुम्हाला माहिती आहे, मी तो क्षण तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तुम्हाला एक त्याची जाणीव आहे म्हणून सांगतो. तो क्षण जर बाजूला गेला तर आलेली वृत्ती, कार्य करायला आलेली वृत्ती बाजूला जाते. राहील त्याचा ओलावा राहील, पण तो क्षण साधावा लागतो महाराज. आणि तो क्षण साधणारा कोण आहे? माझ्या विठोबाचा आपणची देव. होय होय महाराज. म्हणजे तोही ते कार्य करतो महाराज. आणि तुमचं आमचं जे जोडून दिलेलं आहे ना योगक्षम त्यांचा जाणे जड पारे वाटदारी दावेदारी करून या महाराज. कारण का भगवंताची तुम्हाला कृपा आहे शेवटपर्यंत असायला पाहिजे महाराज. जोपर्यंत सुनीलला तिथं सांगितलंय आपल्याला साक्षात्कार होत नाही, साक्षात्कार मुरत नाही, आपण त्या स्थितीवर स्थिर होत नाही, तोपर्यंत या भगवंताची तुम्ही पाठलाग करायची थांबवू नका. कारण का आम्ही काय वासुदेव तत्वता नव. बरोबर आहे. चला, सुषुप्ती व समाधी या दोन अवस्थेत जीव आहे पण प्रमाता नाही म्हणून बघा जग सुषुप्ती दिसत समाधी नाही. यात जीव आहे पण तिथं प्रमाता नाही. प्रमाता म्हणजे आता त्रिपुटीतला व्यवहार करणारा. लक्षात ठेवायचं. आणि सगळा व्यवहार आमचा कशातला आहे महाराज? त्रिपुटीतला आहे महाराज. आणि त्रिपुटी सगळी अविद्येचं कार्य आहे. तेव्हा प्रमाता झाला म्हणजे जग दिसते. प्रमाता झाला की जग दिसतं महाराज. म्हणून जगातून निघून जायचे नाही, फक्त
प्रमातृत्व सोडायचे आलं आहे. का? जगात कुठनं जर निघून जाणार महाराज, जगातनं निघून जायचं आणि जगात आणि तुमचा संबंध नाही. मग काय करायचं? प्रमातृत्व जे आपल्या ठिकाणी हा जो दोष आहे म्हणजे अज्ञानच स्वरूपाचं, दुसरं काही नाही. तेवढा दोष तुम्ही निवृत्त करा. मी कोणतरी आहे वेगळा आणि मग ते काहीतरी आहे आणि मग ते मला पाहिजे. प्रमाता परमात्मा प्रमेय हा दोष तुम्ही निवृत्त करा. मग अंतःकरण वृत्ती एकदा अंतर्मुख झाली ना, आता ती घटाकडे न जाता अंतर्मुख होते महाराज. प्रमात्र दोष जाईल कशाने महाराज? जोपर्यंत तुम्ही प्रमाता आहे तोपर्यंत तुम्ही बाहेर पाहणार प्रमेय सिद्ध करून. जोपर्यंत तुम्ही प्रमेय सिद्ध करता तुम्ही तोपर्यंत प्रमाता तुम्हाला सिद्ध होणार महाराज. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे महाराज हा दोष घालवण्यासाठी? बाहेर घटपटाकडे जी वृत्ती जाते ना, त्या वृत्तीला तुम्हाला काय करायला पाहिजे? अंतर्मुख करायला पाहिजे महाराज. अंतर्मुख दादा वृत्ती झाली ना की इथं जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे अज्ञानाचं आवरण आहे, स्वरूपाचं आवरण आहे, ती वृत्ती काय करते? ते आवरण दूर करते महाराज. आणि आवरण दूर झालं ना त्या वृत्तीत चिदाभास आहे. आता चिदाभासाची तिथं काय गरज नाही, तिथं स्वयंसिद्ध साक्षी रूपानं तो आहेच महाराज. मीच तो असं म्हणून जर उठला महाराज तर तो मी म्हटला का नाही की बाहेर ते मी संबंधानं माझं निघून जातं. एकच पडतं. कारण का चितही घटोपै चैतन्य पटोपै चैतन्य मांडलेलं आहे. शीतही अंतकरूपै चैतन्य मांडले आणि प्रमाण चैतन्य मांडलेलं आहे. चैतन्याला जरी 3 भेद आलेले असले तर एक रेषात उपाधी आली ना, विषय आणि अंतकर्मती एक रेषेत सुरू झालं ना त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटले. चैतन्य तरी व्यापक आहेच महाराज. शीत भिन्नपणा राहतच नाही. प्रमाता प्रमाण प्रमेय तीच वृत्ती महाराज आत्मसाक्षात्कार घेऊन एकदा उठली ना की बाहेर दृश्य तुम्हाला दृश्य न दिसता, तुम्हाला जसं सोनंच अलंकार रूपानं दिसतं तसं त्याला ब्रह्मच दिसतं. आता त्याला वेगळं काय राहिलेलं नाही महाराज. पण हा दोष घालवायला फार फार कठीण आहे दादा. कीर्तन प्रवचन करता येतील आणि काय मठ बांधता येतील, तिथं आणि काय करता येईल महाराज, लोक जमत पाहिजे. पण हा दोष निवृत्त करणं सर्वात कठीण आहे. कारण का आपल्या अंतःकरण वृत्ती अगोदर अंतर्मुख व्हायलाच तयार नाही. झाले तरी बाहेरलंच काहीतरी घेऊन येते बघा, डोळे झाकून बसून आज काहीतरी तिसरंच धावते, रेखा येतच नाही महाराज. त्याच्यासाठी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ऐकून एवढ्यावर भागत नाही महाराज. परमार्थाला तुम्ही कुठंतरी स्वतःला वाहून घेऊन एक क्षणभर का असं ना 15-20 मिनटं तास 2 तास तुम्हाला स्थिर होऊन अंतःकरणाची स्थिरता संपादन करणं हे तुमचं कर्तव्य आहे महाराज. परमार्थातलं फल तुम्हाला मिळवायची गरज नाही. फल तुमचं स्वयंसिद्ध आहे. जग कुठं घालवायचं नाही महाराज. असावं नाही तुम्ही जगातनं जायचं नाही, जग घालवायचं नाही. प्रमात्र दोष घालवायचा म्हणजे मी कोणतरी प्रमाता आहे हा दोष घालवायचा महाराज. आणि तो जातो कधी? अशी प्रक्रिया झाली मग त्यावेळी त्याचं तो म्हशी महावाक्य कार्य करतं. आलं का लक्षात? हां, आता तिथं त्याची नवीन काय गरज नाही. कारण का ते संस्कार घेऊन आलेले असतं महाराज. म्हणून ऐकत राहायचं. ऐकायचं तर आता काय ऐकायचं? हेच ऐकायचं. कधी वारी झाल्यापुरतं अरे सातत्यानं ऐकणाऱ्यांचं होईना तर कधीतरी ऐकून होईल का दादा महाराज? 12-12 वर्ष 24-24 वर्ष महाराज सद्गुरूंच्या ठिकाणी पाणी घालीच बसलेले माणसं आहेत महाराज, तरी अजून जायला नाही महाराज. कठीण आहे. पण केल्याने होतंय, होणार नाही असं कुणी सांगितलेलं नाही महाराज. पण जाता जाता परमार्थ घडतोय, काढून टाका चित्तातलं महाराज. काहीतरी करणं म्हणजे संसारच आहे महाराज. हा एक पांढरा संसार आणि आमचा करत्याला काळा संसार, एवढंच. एक सोन्याची बेडी आणि एक दुसरी लोखंडाची बेडी, का दुसरं काय? म्हणजे परमार्थ करू नये असं नाही, परमार्थ तरी करावाच लागतो महाराज. पण काय करायला लागलो एवढं तरी कळायला पाहिजे महाराज. का नुसतं मग 22 वाऱ्या झाल्या, 45 वाऱ्या झाल्या आणि हातात काय अजून चुडबुडच? अरे काय चाललंय महाराज? संतांनी महाराज फलाखंड विचार केलेला आहे आणि संतांनी सांगितले तेच ऐकावे महाराज. कारण का मार्ग दावून गेले आधी, पुढे काय घातलंय? दयानिधी. आम्हाला मार्ग सांगणारी पुष्कळ आहेत महाराज, पण त्यांच्याकडे दया असेल नाही महाराज. त्या कोपऱ्याला दुकान आहे, दावलं तुम्हाला, त्याच्यात दया आहे? त्याने दावलं की नाही तुम्हाला दुकान? पण दया नाही महाराज. पण यांना दया आहे. चांगल्या वाईट मार्गातून काढून टाकतात तुम्हाला आणि योग्य मार्गाला दावतात. मार्ग नाही, तुमच्या संकट हात धरून चालतात महाराज, जाग्यापर्यंत येतात महाराज. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गानंच जावं महाराज. थोडं होऊन देत महाराज, काय आधी करावं लागत नाही महाराज. आपल्याला व्यवहारात समाधानता वाटते बघा, त्याचे कारण मूर्खपणा आहे. व्यवहारात जेवढं आपल्याला समाधान वाटतं ते चांगलं लक्षण आहे. तुम्ही देवाच्या
वारीच्या ह्याच्यानं संसार चांगला मानायला लागला. तुमच्यासारखा मूर्ख दुसरा कोणच नाही. संसाराचा आणि वारीचा काय संबंध आहे महाराज? होईल भिकारी पंढरीचा वारकरी म्हटलंय. पंढरीच्या वारीचा आणि तुमच्या संसाराचा काय संबंध आहे? तुमचं प्रारब्ध आहे महाराज. उद्या जरा काहीतरी झालं तर देवाला तुम्ही शिवा देणार. बरं, तुम्हाला मिळते दुसऱ्याला काय मिळालं झालंय, त्याचा तुमचा संबंध काय महाराज? काही नाही महाराज. तुमचा एकच संबंध आहे, देवाशी तुमचं नातं जमणं हेच वारीचं फल आहे. देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य त्याचा झाला संसार, हे वारीचं फल आहे. का संसार? अरे संसार काय कुत्र्या मांजराचा बी आहे, तुझाच काय आहे महाराज. संसारात घेऊन बसलाय. आज चांगला चाललाय तो हे करणार आणि उद्या काय ते झालं की देवाच्या घरात न्याय नाही म्हणून टाकून देणार का? नाही, काही नाही त्याचं महाराज. श्रीमंत माणसे आपल्या ऐश्वर्यामुळे फुगत नाहीत, फुगण्याचे कारण मूर्खपणा. झाले. श्रीमंत माणसं आपल्या ऐश्वर्यामुळे फुगत नाही, फुगण्याचे कारण मूर्खपणा. फुगण्याचं कारण मूर्खपणा आहे. कारण का? एखादी बाई भावाच्या इस्टेटीवर लाल गाजरासारखी पडली असेल तर ती शानी म्हणावी काय? बघा, एखादी बाई आता इकडे हे झालेलं असतं आणि भावाची इथं राहिलेली आहे, खाऊ पिऊन आपली भावजोशनी द्या जाऊन लाल भडक आहे, शानी म्हणावी तिला? अरे भीक मागून घरात नवऱ्याच्या खाली असतं तर चांगलं. काय म्हणायचं तुम्हाला? नाव सांगा. नवऱ्याच्या घरात भीक मागून खाला असतं तरी चांगलं म्हणा. हे काय कशाला माणसं चांगलं म्हणतील? तसं भीक मागून खायला लागून देत, पण रात्रंदिवस महाराज संसाराचा वीट यावा त्याचं नाव विठ्ठल चित्त मागून गाठले महाराज. भक्तांशी जाना जे देही उदास, गेल्याच्या पाच निवारुणी विषय येतो त्यांचा, झाला नारायण. पुढं काय? आमचं आवडे आहे आमचं. आम्ही वारकऱ्यात बसत नाही, भक्तात बसत नाही महाराज. दादा घातले होते नी भक्त 80 जाना बघा म्हटलं नाही. बघणारे काय पुष्कळ दिसतात महाराज. जाना का घडलं? त्याच्या चित्ताचा काय हे विषय आहे बघा. त्याच्या चित्ताचा विषय आता काय झालाय तो बघा महाराज, ते जाणून घ्यायचं. आपण दुसऱ्याला शहाणपणा शिकवित आहोत. होय, तुम्ही प्रमाता का झालात सांगा. शेत दूध महाराजांनी ठोकूनच काढले आपल्याला. तुम्ही लोकांना काय सांगायला महाराज? महाराज मला म्हणते हे जागवा. लोकांना काय शिकवायचं आपला अधिकार आहे महाराज. परमार्थात आपली आपण शिकवायचं आहे महाराज. बोलले आपण करा सोडवा. आपली आपल्याला शिकवण करून घ्यायची दादा. लोकांकडे बघून तुमच्या जन्माचं मात्र होणार आहे. का माहिती आहे काय? तो दोष करणार आणि तुम्ही त्या दोषात जर पंचनामा केला तर निम वाटकरी तुम्ही. बरं, त्याचा तुमचा संबंध काय? बरं, लोकांचा दोष बघा सुनील दादा, आपल्याकडे काय तोडायच काय का दादा? ते लोकांकडे नसत्यातच, दिसत्यात तोपर्यंत आपल्यातच आहे. बघत नाही तिथं दोष नाही. हा, मग दोष कुठं आहेत? दिसत्यात तोपर्यंत आपल्याकडेच आहे. म्हणून दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना अरे जगात वाईट काहीच नाही, तुझी दृष्टीच झाली आहे तशी. बरोबर आहे. कारण का धर्मराजाने सांगितले यात सांग सगळं वाईट याकही नाही, आणि दुर्योधन म्हणतो याक बी चांगलं नाही. तीच सभा, तोच काल, तोच वेळ, विचारणारा तोच आहे. इकडं एक गेला आणि तिकडं एक आलाय का? दुसरी सभा होती का? दुसरी वेळ होती का? नाही महाराज. एकाला चांगलं दिसतं आणि एकाला वाईट दिसतं. याचं कारण काय? तर दोष तिथं नाहीत आपल्याकडे. आणि दोष कुठले घालवायचे दादा? आपल्यातले. मला ताप आहे तर इंजेक्शन तुम्हाला देऊन चालेल? हा, मला ताप आहे तर मीच इंजेक्शन घ्यायला पाहिजे महाराज. तसं आपले दोष आपणच काढायला पाहिजेत. आणि शास्त्र दादा काय करतं महाराज? तुम्हाला दोष दावून देतो महाराज. जोपर्यंत आपले दोष निवृत्त होत नाहीत अंतकरणावाले, तोपर्यंत अंतकरणाचे आपल्याला साक्षात्कार होणं शक्य नाही दादा. अंतकरणावरचे दोष जोपर्यंत आपल्याला जात नाहीत, निर्दोष अंतकरण होत नाही महाराज, तोपर्यंत आपण साक्षात्कारापत्र पोचू शकत नाही महाराज. आणि सगळा जो प्रयत्न आहे महाराज तो अंतकरणावर दोष निवृत्त करण्यासाठीच आहे. तुम्ही प्रमाता झालाच का? मूर्खपणा केला म्हणून सांगितलं. म्हणजे मी आमका तुम्ही म्हणायलाच का लागला? मी देह तुम्ही का म्हणायला लागला असा? तुम्ही देह आहे काय? नाही, तुम्ही देह, तुम्ही देह नाही, तुमचा देह नाही महाराज. मग तुम्ही मानायला हाच मूर्खपणा आहे महाराज. लोकांची वस्तू आपली मानणं चांगलं आहे का? नाव सांगा बरं. त्याच्यावर का आपण काय कायदाच गाजवलाय? बरं, कायदा जरी गाजवला तर आपल्या ताब्यात राहिले ते नाही. बरे, तुम्ही केव्हापासून प्रमाता झालात सांगा. कधी झाला? नाव सांगा. जीव कधी झाला? प्रमाता कधी झाला? तुम्ही तारीख काय झाला? एवढंच. अनादी 6 गाठली तेवढ्यासाठी महाराज. कारण कधी झाले आपल्याला माहिती नाही, झालं एवढंच. ते तुमच्या ह्याच्यावरनं कळतं महाराज. तुम्हाला झालं म्हणायचे देखील आम्हाला अधिकार नाही का? तुम्हाला प्रमाता म्हणायची एखादा अधिकार आहे महाराज. मुक्त पुरुषी जर असेल, सहज आपल्या स्थितीत असेल महाराज, काय ज्ञानेश्वरी वाचत नसल, हरिपाठ म्हणत नसल, देवळाकडे जात नसल, पण त्याच्या तो स्थितीत असेल, आणि त्याला तुम्ही महाराज तेवढं सोडा की प्रमाता तेवढं सोडा की
असं जर शिकवायला आला तर मारेल की नाही मुस्काटच महाराज. हे ज्याचं त्यानं चौकशी करायची महाराज. तुम्ही कधी झाला माहिती नाही महाराज. हे विसरून गेलो. तुम्ही खरं झालंय का नाही हे तुमच्या बोलण्यावरनं आपण म्हणतो महाराज. तुमच्या सांगण्यावरनं त्याचा पंचनामा केलाय. नाहीतर तसं कुणाला म्हणता येतं नाही दादा. पण कधी झालो आपण माहिती नाही म्हणून अनादी घातलं महाराज. अनादीत बरंच सूत्र येतंय पण आता ते येतं. हे विसरून गेलो म्हणून बंधाचा विसर झाला आहे. बघा कधी झालो माहिती नाही म्हणून ते विसरून गेलो म्हणून बंधाचा देखील आपल्याला विसर पडलाय महाराज. तो बंधाचा विसर झालेला शब्द आठवण करून देतो. मग आता शब्द काय करतो तुम्हाला बंधाचा विसर पडलाय. त्याची आठवण. विसराच्या दिवशी मी अमुक आहे 80 तो तुम्हाला विसर पडलेला तेवढा स्मरण करून देतो शब्द. हे तू आहेस तुम्ही विसरलाय. आता पुढं ते ते विसर त्याच्यात आहे काय मग त्यानं विसर ते पुढचा आहे कारण का. पण आज शब्दाला इथं महत्व दिले महाराज. शब्द हा भवसाल उपकाराच्या राशी म्हणूनही चालविला मागे येतील त्याशी मागून आली वाटशी दवडीची चढती तशी तरले तरती का अनेक विश्वासी. त्या शब्दावर काय पाहिजे तुमचा विश्वास पाहिजे. शब्द म्हणजे तत्वमसी महावाक्य हे शब्द आहे महाराज. म्हणून अमृतानुभवातील 6वे प्रकरणात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बघा अमृतानुभव 6वे प्रकरण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. किंबहुना शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो बघा अमूर्ताचा विशदो आरिसा नव्हे. बघा प्रकरण 6वे अमृतानुभव. सार गोष्ट उन्माद माणसाचा धर्म सुटतो. तर सांगायचं काय महाराज उन्माद मनुष्य आहे ना धर्माला उल्लंघन करतो महाराज. म्हणून उन्मत्तपणानं कधी वागू नये. कायम दादा नम्रता ठेवली तर काय बिघडल नाव सांगा. विषयीचा अधर्म सुटतो. विद्या आणि विनय हे दोन ठिकाणी नांदणं फार कठीण आहे. विद्या असावी आणि त्याच्यात विनय असावा महाराज. विद्या विनयन शोभते. चला विषयीचा अधर्म सुटतो. बघा उन्माद मनुष्याचा धर्म धर्म सुटतो. विषयीचा अधर्म सुटतो अधर्म सुटतो. आणि मुमुक्षूचा बंध सुटतो. झाले का. म्हणून मुमुक्षू होई जावं. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करत जाऊया. रात्रंदिवस त्या इच्छेचा आपण एक विषय वाहूया. आता दादा झाले का नाही का आता अजून काय वाटते आपल्याला. पण ही तळमळ लागायला पाहिजे. आम्ही 75वी 70वी चांगली करतोय ते दिवस कमी झाली का वाढ आहेत आयुष्यातले. तुम्ही करता म्हणून तुम्हाला सांगतो आम्हाला त्याला काही कळत नाही हो कशाला मला मी काय म्हणून. अरे आयुष्यातले दिवस कमी झाले आणि वाढ काय करायला लागलाय तुम्ही. आणि एवढ्या दिवसात मला अजून माझं काही करता आलं नाही. माझे सगळे दिवस फुकट गेले महाराज. साधू संत सांगतात आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे मा स्वहिताचा घोरवा ध्यानीरा श्रीहरीच्या. कालचा दिवस गेला आजचा गेला ना उद्याचा कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरोसा म्हटले. उद्याचा दिवस तरी काय आम्हाला पूर्ण लाभला असं कुणी सांगितले तुम्हाला. क्षणभंगुर नाही भरोसा. क्षणाचा भरोसा नाही महाराज. कधी विचार केलाय दादा विचार करत नाही महाराज. आपण क्षणाक्षणाला विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तात्पर्य ज्या प्रमातृत्व दोषामुळे जग दिसते. प्रमातृ दोषामुळे जे जग दिसतं महाराज तो दोष घालवावा लागतो. तो दोष प्रयत्नानं घालवावा लागतो. ह्यो कुणीतरी उचकलून जात नाही. आत्मा गेला तर परमार्थात स्वतः ज्याचा त्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे महाराज. हो आत्मा गेला तर शून्यवाद होईल. आत्मा गेला तर शून्यवाद होईल. व प्रमातृत्व राहिले तर भेदवाद द्वैतवाद बद्ध राहील. आता प्रमातृ दोष राहिला तर बद्धता राहील. म्हणून आत्मा येत नाही आत्मा जात नाही. आत्मा येत नाही जात नाही. तर ज्यामुळे प्रमातृ दोष झाला तो दोष जातो. ज्याच्यामुळे प्रमातृ दोष झाला तो दोष जातो. आपल्याला प्रयत्नाने काय करायचं प्रमातृ दोष घालवायचा. प्रमातृ दोष घालवायचा म्हणजे काय मी देह नाही न मना देह माझा हिस्सा मग भरवसा कळू येईल. देहाच्या निराशे पावी जेठ आहे चढ सांगले महाराज. देहावाला अहंकार गेला ना काम बघले महाराज. काय काय म्हणायचं अगोदर होता साक्षी पुन्हा झाला प्रमाता. अगोदर कोणता साक्षी होता नंतर झाला काय प्रमाता झाला. मनासह साक्षी म्हणजे प्रमाता. मनासह साक्षी म्हणजे प्रमाता. ते मनच घालवावे. मग काय करायचं याच्यात मन घालवायचं. आपल्याला म्हणून सगळा प्रयत्न जो करायचा तो मन स्थिर करण्यासाठी महाराज. कारण का मन हे महाराज सर्व सिद्धीचे कारण. दोन्हीकडे महाराज ते कार्य करतं महाराज. बंधालाही कारण मनच आहे मोक्षालाही कारण मनच आहे महाराज.
सगळा व्यवहार आपला मनावर होतो महाराज. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख इच्छा ते पावे म्हटले. तुम्ही मनाला ताब्यात ठेवायला बघा, योग्य ठिकाणी त्याला लावायला शिका महाराज. मन चंचल आहे महाराज, तसं लागत नाही जाता जाता. बघा तुम्ही प्रयत्न करून महाराज, पण हळूहळू 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 जर त्याला लावलं एका ठिकाणी तर मग ती चटावते त्याचं लाचावले मन, मग आता ते जीव गेला तर सोडत नाही महाराज. आणि असं एकदा झालं ना की मन मन रूपाने राहत नाही, तिथे विरून जातं ते. मग आता कोठे तुमचे चरण एवढं महाराज. पण मनाला ताब्यात ठेवणं, योग्य दिशेला लावणं फार कठीण जातं. पण पहिलं कार्य काय करावं लागणार तेच करावं लागणार. आपल्याला या मनानेच मातीत घातले आहे. आपल्याला मातीत कोणी गाठलं महाराज? मनानच. आणि कल्याण तरी कोण करणार? मनच कल्याण करणार आहे. मनाने तुम्हाला नुसते प्रमादा करून थांबले नाही, मनानं नुसतं प्रमाता करून थांबलं नाही तर ते पुढे मन अशुद्ध झाले. काहीतरी करायला लागलं. प्रमाता झाला ना, प्रमेयाशी तो एकरूप होतो, मिळवायच्या पाठीमागे लागतो, मग अशुद्ध झाला का नाही, त्यातले दोष इकडे येतात. म्हणून प्रथम मनाला शुद्ध करा असे शास्त्र सांगते. प्रथम मनाला काय करा? शुद्ध करा. हो हो, बस बस बस. ज्या मनात निषिद्ध प्रवृत्ती नाही, बघा, ज्या मनात निश्चित प्रवृत्ती नाही आणि चंचलता नाही, चंचल म्हणजे वाईट काय करूच वाटत नाही, ते मन शुद्ध पवित्र आणि स्थिर स्थिर आहे आहे. समजावे. ते मन शुद्ध पवित्र स्थिर आहे असं समजावं. आणि असं मन झालं ना, असे मन श्री गुरुकडे नेले तर, असं मन श्री गुरुकडे नेलं तर महावाक्य उपदेशाने ते बाधित होते. ते मन काय होतं? महावाक्यानं काय होतं? म्हणून भ्रांतीपासून हिरत आले, गुरुवाक्य म्हणत होतले, मग आत्मस्वरूपी गाठले रू. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणत होतले, मला आत्मस्वरूपी तिथं होऊन घालायचं. असं म्हणत झालं ना, काम बघते महाराज. मनाचा गुणच तसं चांगला आहे तो. एकदा तिथं ते स्थिर झालं ना, हे कर बघा बरं. तर महावाक्य उपदेशाने ते बाधित होतं व याचे नाव जीवनमुक्त व विधेय. महावाक्याने काय होतं? ते बाधित होतं. याचं नाव काय? जीवनमुक्त. तिथनं पुढे तुम्ही जगता, पण आता जगाच्या कल्याणा म्हणाले काय? निदान तुमचं तरी जीवनमुक्त आनंद तुम्हाला भोगायला याच देही, याची डोळा हो आनंद भोगायला मिळतो तुम्हाला. केवढं महाराज श्रेष्ठ आहे हो आपलं जीवन. दादा, आपलं जीवन श्रेष्ठ नाही का आपण कळवून घेतलेलं नाही? मग श्रेष्ठ आहे म्हणून जन्माला आला. होय देवा, भगवंतानं खरोखर आपल्यावर केवढे मोठे उपकार केले. दादा, कुठं तरी कुत्र्याच्या जन्माला गाठलं असतं, काय केलं असतं? कुठं तरी कुणाच्या तरी जन्माला गाठलं असतं, डुकराच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या. आता त्या जन्माला नाही तर आपण कुत्र्यासारखं वागायला नाही. हाड गबसच का नाही म्हणायची पाळी का काय लागलंय? आम्हाला तरी म्हणतात बाबा, ही पुढची लक्षणं आहेत. ढग कुठंतरी फिरायला आहेत, गडगडलंय, वारं सुटलंय, आता वादळ उठणार आहे. दोष निवृत्त करणे हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. चांगदेव 65 हा ग्रंथ अतिशय उच्च कोटीचा आहे, सर्वात श्रेष्ठ आहे ग्रंथ. मला तरी वाटतं हा ग्रंथ वेळोवेळा आपल्या चिंतनात यावा. नाही वाटत. अमृत अनुभवाला देखील एवढं बघा तुम्ही चिंतन करून. हा, तिथं काय ते विरत जातं खरा इथं आनंद स्वरूपाचा. आणि विधेय मुक्तीत मनच राहत नाही. ही जीवनमुक्ती तुम्हाला भोगायला मिळते. विधेयमुक्ती म्हणजे आज हे पडल्यानंतर मन राहत नाही. मन मिळालेलं ना स्वरूपाला सहज मिळतो महाराज. गंगा एकदा समुद्राला मिळाली ना, आता कुठे जाते ती? अरे समुद्र होती नाही, अरे समुद्र ती पहिली तरी कोण होती महाराज? गंगा हे नाव तिला उच बाहेर आली म्हणून उपाधी संबंधानं, नाहीतर तो समुद्रच आहे महाराज. त्याला गंगा हे नाव फक्त नदीच्या मग काठाच्या येणार आहे. तसं जीव हे नाव तुम्हाला पण उपाधी संबंधणार आहे. स्वरूपानं काय आहे महाराज? तेच ते आहे. मन सगळ्यांना आहे, प्रत्येकाचे शरीर वेगळे, पण मन सगळ्यांना सारखे आहे. हा, बरोबर आहे की. मन सगळ्यांना आहे, मन सर्वांना आहे, प्रत्येकाचे शरीर वेगळे, पण मन सगळ्यांना सारखेच आहे. मन सर्वांना सारखंच आहे. शरीर सुद्धा सगळ्यांचे सारखे नाही. वाघाच्या शरीरासारखे हत्तीचे शरीर नाही, बरोबर आहे. हत्तीच्या शरीरासारखे मुंगीचे शरीर नाही, पण मन सगळ्यांच्या शरीरात आहे. सर्वांच्या शरीरात मन मात्र नाही. आणि त्या मनामुळे प्रमाता झाले आहात.
तुम्ही मनामुळेच परमात्मा झाला. आता तुम्ही सतत सद्गतीतही राहणार नाहीत व सतत अधोगतीतही राहणार नाही. कायम सद्गतीत बी राहत नाही, चांगलं बी करत नाही आणि वाईट बी करत नाही. हो, चांगलं केलं तर काहीतरी सद्गतीला जाणार, त्यात आणि काहीतरी वाईट होतोय क्रिया म्हटलं की, आणि अधोगतीला येतं आणि सद्गतीला जातं. जग म्हणजे सारखे फिरणे चक्कर आहे. हो, चक्रच आहे. जग म्हणजे सारखं फिरत राहणार हे काय चक्र आहे. प्रमाता झाल्यामुळे तुम्हाला फिरावे लागते. आपण प्रमाता झालो म्हणजे मी कोणतरी मानायला लागलो, पुढं प्रमेय मानायला लागलो, देहाला स्वरूपाला विसरलो, म्हणून आपल्याला काय लागलं, फिरावं लागलं महाराज. मग त्यात तुम्ही करता व्हाल, भोगता व्हाल, सुखी व्हाल, दुःखी व्हाल, करता व्हाल, भोगता व्हाल, सुखी दुःखी हे सगळं आलं त्यात. राजा व्हाल, रंक व्हाल, राजा देखील काय व्हाल, कवा गरीब व्हाल, वाटेल ते व्हाल. वाटेल ते म्हणजे आता खाली कुत्र मांजर देखील व्हाल, इंद्र ब्रह्मदेव देखील व्हाल, काय नाही अडचण त्याच्यात. अधिक पुण्य केलं तर होतो इंद्र होईल, जास्त पुण्य झालं तर ब्रह्मदेव होईल, आणि घाण केलं तर खाली बी जाईल, आणि मध्यम राहिला तर माणूस होईल, पाप पुण्य केलं तर. म्हणून तुम्ही ज्याचे हातात आहात त्या मनाला आम्ही शिकवित आहोत की तुम्ही प्रमातृत्व सोडा म्हणजे मुक्त व्हाल. होय, तुम्ही ज्याच्या हातात आहे म्हणजे मनाच्या हातात, त्या मनाला आम्ही शिकवतोय, मनाला शिकवा, प्रमात्र सोडवा, म्हणजे तुम्ही या देहावरची आसक्ती काढून टाका. तुम्ही मूळचं कोण आहे ते जाणून घ्या. तुम्ही देह नाही, देह तुमचा नाही, तुम्ही करता नाही, भोगता नाही, तुम्ही सच्चिदानंद स्वरूपानं ब्रह्म हे तुमचं स्वरूप आहे, तेवढं जाणून घ्या. वृत्तीचे उपादान अविद्या आहे. आता वृत्तीचं उपादान कोण आहे? अविद्या आहे. व वृत्ती खंडाकार होते म्हणून तिची लयरूप निवृत्ती आहे. आता झोपेत नाही ना, खंडित होती ती, म्हणून तिची काय आहे? लयरूप निवृत्ती आहे. कारण परिच्छिन्न पदार्थाकार वृत्ती झाली म्हणजे तिचे उपादान अविद्या कायम राहते. आता परिच्छिन्नकार वृत्ती झाली ना, तिचं उपादान कारण जे आहे अविद्या ती राहते महाराज. व अखंडाकार वृत्ती झाली की वृत्तीचे उपादान ते अविद्या तीच राहत नाही. आता अखंडाकार वृत्ती जर झाली तर तिचं उपादान कारण असणार अविद्या ती राहत नाही. एकदा स्वरूपाला वृत्ती निघाली का तिचं अज्ञान आहे ते निवृत्त होतं महाराज. अखंडाकार वृत्ती झाली ना, ब्रह्माकार वृत्ती झाली ना, तिचं उपादान कारण असणार अविद्या ती निवृत्त होते महाराज. आलं का इथं उपादान कारण? म्हणून उपादानाला अत्यंतिक मत, आणि ते एवढ्यासाठी आहे निवड. लक्षात ठेवायचं, खरा त्याच्यातलं सूत्र ते आहे. अजून त्याच्यावर चिंतन करूया बरं. कारण वृत्तीचा स्वभाव लहान मोठे होण्याचा आहे. होय, एक मिनिट. अखंडाकार वृत्ती झाली की वृत्तीचे उपादान जे अविद्या तीच राहत नाही म्हणून तिची अत्यंतिक निवृत्ती होते. अखंडाकार म्हणजे तुम्ही आत्माकार ब्रह्माकार वृत्ती झाली ना, तिला अज्ञान असलेलं, आता वृत्ती इथे झाली, अखंडाकार झाली, इथं असलेलं आवरण ते निवृत्त केलं, अविद्या निवृत्त केली. अविद्या राहत नसल्यामुळं ती तर वृत्ती बाधित तुझी राहतच नाही महाराज, निवृत्ती होती महाराज. वृत्तीचा स्वभाव लहान मोठे होण्याचा आहे. होय, वृत्तीचा स्वभाव लहान मोठे होण्याचा स्वभाव आहे तिचा. परमात्मा लहान मोठा होत नाही. परमात्मा लहानही नाही आणि मोठाही नाही, म्हणून आपल्या याच्यात लहान मोठं कुणाला मानलेलं तेवढ्याच जसं दिसेल तसं होते ना, धारण करते. हत्ती दिसाला हत्ती एवढी, वाटी दिसाली वाटी एवढी, जसं जसं असेल तसं होते ते. परमात्मा लहान मोठा होत नाही, तो अपरिच्छिन्न चेतन आहे. अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक आहे, आणि कसा आहे तो? चेतन आहे. आणि बुद्धी जड चेतन उभय स्वरूप आहे. जड चेतन उभय स्वरूप आहे. म्हणजे बुद्धी जड नाही, जडाची जाती. आलं का सांगितलेलं कुठलं तरी सांगायला नाही, लक्षात ठेवा. अरे जड नाही, जडाच्या जाती. जड का नाही लक्षात ठेवा. तर जड हा घट आहे ना, नाही व्यवहार करतो. हा, त्या घटा देखील हा व्यवहार व्हायला पाहिजे ना. बर, चेतन म्हणावं तर तिला मग चेतनता नाही ना, म्हणून जडाच्या जातीची. का? अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. पंचमहाभूत ही जडच आहेत, म्हणून त्या जडाच्या जातीची आहे. पण केवळ जड नाही, तमोगुणाचं कार्य नाही, सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून तिच्या ज्ञानाचा व्यवहार होतो, घटात होत नाही. आता ज्ञान स्वरूप नाही, ज्ञानाचा व्यवहार होतो पुढे येईल. जड नाही, जडाच्या जातीची आहे. बुद्धी ज्ञानरूप नाही, पण ज्ञानाचा व्यवहार बुद्धीचा आहे. ज्ञानरूप नाही, पण ज्ञानाचा व्यवहार तिथं होतो महाराज. कारण बुद्धी ही शुद्ध सत्वाची आहे. शुद्ध सत्वाची आहे, आणि सत्वात संजाय ते ज्ञान. सत्वा संजाय ज्ञान. ज्ञान सत्वगुण वाढला तुमचा तर ज्ञान तिथं होतो महाराज. ज्ञानाने जीव काय होतो? मुक्त होतो महाराज, लक्षात ठेवा. असे गीता सांगते. म्हणून बुद्धी ज्ञानाचा व्यवहार होतो. म्हणून बुद्धी ज्ञानाचा व्यवहार होतो. त्यात सुद्धा पशुतले बुद्धीतले सत्वापेक्षा
माणसाच्या बुद्धीत सत्व जास्त आहे. पशुतल्या बुद्धीत बी सत्व आहे महाराज, पण त्याच्यापेक्षा मनुष्याच्या बुद्धीत सत्व अधिक जास्त आहे. माणसात देखील पामराच्या बुद्धीतले सत्वापेक्षा विषयीच्या बुद्धीत सत्व जास्त. माणसा देखील पामराच्या बुद्धीपेक्षा विषयीची जी बुद्धी आहे, विषयी म्हणजे आता इकडं थोडंसं इकडे यायचं, त्याच्यात सत्व जास्त आहे. विषयी तर कुणाला म्हटलंय, तुम्ही देवाकडे काहीतरी मागून देवदेव करता, स्वर्गाधिकाची मागणी करून, याला विषय म्हटले. पामर म्हणजे देवदेव करीतच नाही. आता हे देवदेव करतंय पण संसारातलं काहीतरी मागते, त्याला विषय म्हणते. हां, विषयीच्या बुद्धीतले सत्वापेक्षा मुमुक्षूच्या बुद्धीत सत्व जास्त. बघा आता विषयीच्या बुद्धीपेक्षा मुमुक्षू जो आहे, मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याच्या बुद्धीत सत्व जास्त आहे महाराज. म्हणूनच त्यास महावाक्य उपदेशाने ब्रह्मात्मिक ज्ञान होते. म्हणून मुमुक्षूला महावाक्य उपदेशानं ब्रह्मात्मिक ज्ञान होतं महाराज. तरी पण आनंद होत नाही. कारण का आनंद होत नाही, हे बघा कसं आहे. कारण ज्ञान होण्याला जितके सत्व लागते तेवढं तितके आनंदाला सत्व पुरे पडत नाही. ज्ञान व्हायला जेवढं सत्व लागतं तेवढं आनंद व्हायला सत्व अपुरं पडतं. पूर्ण सत्वशील झाल्याशिवाय आनंद मिळत नाही. कारण का रजोगुण तमोगुण ते कार्य करतात, हलवतात. लक्षात ठेवायचं, आनंदाला ते कुठंतरी धक्का देतात. आले का लक्षात? आनंद सत्वावर अवलंबून आहे. झाले, आनंद हा सत्वावर अवलंबून आहे. व ते सत्व एका विशिष्ट अदृष्टावर अवलंबून आहे. आलं का? सत्व विशेष तुमच्या अदृष्टावर अवलंबून आहे. मग आता त्याला जरी दुःख होत असलं तर तो मुक्त आहे. ज्ञान एकदा झालं ना, म्हणून एखाद्याला ज्ञान झाले तरी बघा. आनंद होत नाही. आले का? ज्ञान झालेलं असतं पण आनंद होत नाही. आनंदाचे व ज्ञानाचे वैचित्र्य हे उपाधिकृत आहे. आनंदाचं ज्ञानाचं वैचित्र्य उपाधिकृत आहे. फक्त अस्तित्व वैचित्र्य नाही. हां, फक्त अस्तित्व वैचित्र्य नाही. अस्ति जे आहे आहे परमात्मा, तिथं वैचित्र्य नाही. कारण अस्ति चराचर यावत पदार्थात समान आहे. अस्ति 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 आहे का नाही? आहे, आता आहे. अस्ति आहे आहे यावत चर आचर सर्वात ते अस्ति. आहे. अस्ति म्हणजे परमात्मा आहे. आहे. अस्ति भाती प्रिय आहे म्हणून भासतो, भासतो म्हणून आहे ठरवायचं. अस्ति आचर नाही पण आचरात केवळ अस्ति आहे. अस्ति आचर नाही पण आचरात केवळ अस्ति आहे. आचर्य ती नाही असती पण यात मात्र अस्ति आहे. व चरात अस्ति भाती आहे. चरात अस्ति भाती आहे आणि चरात पूर्ण भाती असेल तर आनंद आहे. आणि चरात पूर्ण भाती असत तर आनंद आहे. अर्थात चितित चैत्य कालत्रयी झाले नाही. आता चित्तात चितित चित्तित म्हणजे ह्याच्यात परमात्मा स्वरूपात हे विचित्र जग कालत्री विचित्र झालेच नाही, कालत्री झालेलं नाही. कारण का ज्यावेळी तुम्हाला सर्प भासला त्या कालात देखील तिथं सर्प नाही आहे. ते काय दूरच आहे. नवीन होणे शक्य नाही नाही होणं शक्य नाही असा निश्चय असणे हे पूर्ण ज्ञान आहे. झालं असा निश्चय असणं याला पूर्ण ज्ञान म्हटलं. असे पूर्ण ज्ञान असेल तर मग आनंद होतो. आणि असं पूर्ण जर ज्ञान असेल महाराज तर आनंदाचे डोही आनंद तरण, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंदाच्या वेळी अस्ति भाती असतेच. आनंदाच्या वेळी अस्ति भाती असतं. प्रेतात अस्ति आहे, भाती आणि आनंद नाही. आता प्रेतात अस्ति आहे पण भाती नाही, आनंद नाही. जिवंत माणसात अस्ति भाती असते. आता जीवन माणसात अस्ति आहे भाती आहे म्हणून भातीवर व्यवहार होतो. आता व्यवहार होतो पण आनंद आता होत तिथे नाही. अंतकरण असतं ना व्यवहार व्हायला. लक्षात ठेवायचं. पण आनंद होत नाही. आनंद होत नाही. आनंद होणे फार कठीण आहे. आनंद होणं फार कठीण आहे. कुंडलिक वरदा विठ्ठल.